10:58 होत आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारल्याची माहिती दिली. तसंच पुढील कार्यवाहीसाठी तो राज्यपालांना पाठवल्याची देखील माहिती फडणवीस यांनी दिली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा 12वा दीक्षांत समारंभ आज रजत जयंती सभागृह नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय इथं थोड्याच वेळात संपन्न होणार आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन हे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील. प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर हे मुख्य अतिथी असून दीक्षांत भाषण करतील. विद्यापीठाच्या प्रतिकुलपती आणि पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या असतील. विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं काल या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. 10 मार्चला अधिसूचना जारी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 मार्च आहे. 20 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतमोजणी 27 मार्चला होईल. आमशा पडवी, नागपूरचे प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. महिला सुरक्षेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या सर्व बसेसमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याची सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. शिवसेना महिला आघाडीच्या नेत्यांची काल उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे या मागणीचं त्यांनी निवेदन दिलं. ते स्वीकारत त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले. वेव्ज शिखर परिषदेत चित्रपट निर्मितीविषयी मास्टर क्लासचं आयोजन करण्यात आलंय. अॅनिमेशन फिल्म मेकर्स कॉम्पिटिशन स्पर्धेच्या विजेत्यांना यात मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेली वेव्ज परिषद 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणार आहे. दरम्यान या अंतर्गत प्रसार भारती आणि सारेगामा यांनी संयुक्तरित्या संगीत क्षेत्रासाठी बॅटल ऑफ बँड्स ही स्पर्धा आयोजित केली आहे. ICC अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान दुबई इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपांत्य फेरीचा दुसरा सामना उद्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघादरम्यान होणार आहे. अंतिम सामना येत्या रविवारी 9 मार्चला खेळवला जाईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 11:58 ऐकू शकाल. नमस्कार.